नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी. किशोर चौधरी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज 11 ऑक्टोबर 2025. आपण ज्या प्लॉटमध्ये उभा आहे, प्लॉट नंबर 3, इथं आपण जी टरबूजची लागवड केली आहे मोसंबीमध्ये, हाय डेन्सिटी मोसंबीमध्ये. तर त्याची ग्रोथ कशी झालेली आहे, बी लावलेलं आहे आपण 2 तारखेचं आणि आज 11 तारीख आहे. आणि आजचे शेतामध्ये काय काय कामं चालू आहेत तेही आपण तुम्हाला दाखवणार आहेत. तरी मी कॅमेरामनला सांगेल का आज जी टरबूजची ग्रोथ झालेली आहे ती सर्वांना दाखवावी. आणि सुंदरसं एकदम, म्हणजे मी असं म्हणेल का 90 ते 95% उगवण शक्ती झालेली आहे. आणि 3-3 पानांवर रोपं आलेले आहेत. तुम्ही मला योग्य, म्हणजे तुम्ही मार्गदर्शन करत राहा. आता शेतामध्ये माझ्या माता बहिणी माती लावायचं काम केलेलं आहे. म्हणजे ज्या पंचिंग पेपरवर थोडीशी माती राहिलेली आहे, म्हणजे जेणेकरून रोपांना त्रास व्हायला नको या हिशोबाने आपण त्याला माती लावून घेतोय. थोडी थोडी माती लावून घेतोय. आणि जे 2-5% उगवण झालेली नाही आहे तिथं आपण वापस बी रोपण करून घेतोय, म्हणजे जेणेकरून गॅप फिलिंगचं काम करतोय आपण. तर मी कॅमेरामनला सांगेल का ताईन त्यांचं जे काम चालू आहे, म्हणजे एक तर रोपांना माती लावायचं काम चालू आहे, त्याच्यानंतर कुठे कुठे जे बी उगलेलं नाही आहे तिथे आपण गॅप फिलिंगचं काम करतोय. आणि मोसंबीची क्वालिटी तुम्ही पहा कशी आहे आणि मला कळवा तुम्ही. आणि यावेळेस तर पाऊस नसल्यामुळे उगवण शक्ती एकसारखी झालेली आहे. म्हणजे व्हरायटी जर टरबूजची पाहिली तर खरंच सुंदर वाटते. 3-3 पानावर आहे. सोमवारी आपण साधारणतः सोमवारच्या दिवशीच आपण त्याला बायोरिच आणि अल्ट्रासी ऑर्गेनिकमध्ये पूर्ण ऑर्गेनिकचे स्प्रे देतोय आपण त्याला. कारण की थोडंसं झाडही, म्हणजे झाड म्हणण्यापेक्षा रोप सक्षम होऊन जाईल. आणि त्याची इम्युनिटी वाढल्यानंतर आपण बायोरिच अल्ट्रासी मिक्स करून त्याचा स्प्रे देणार आहे. सोमवारीचा एक व्हिडिओ मी नक्कीच टाकेल. आणि तुम्हाला बोललो होतो मी काय, प्रत्येक शेतामध्ये आता आपल्याला भेंडी लागवड करायची आहे, त्याची कामं चालू आहेत. म्हणजे 12x4ची लागवड आहे आपली. तर त्याच्यामध्ये आपण लॅटरल टाकायचं काम चालू केलेलं आहे. मी तुम्हाला तोही सांगतो. हा जो मधला बेड आहे, कॅमेरामनला मी सांगेल का मला काय समजवायचं आहे, त्यांना दाखवायचं आहे शेतकऱ्यांना, माझ्या व्ह्युअर्स लोकांना. हा जो आता मधला जो जागा आहे याच्यामध्ये आपण एक सिंगल नळी टाकतोय. आणि याच्यामध्ये 2 रोपांची लाईन, म्हणजे 2 चाचं आपण भेंडीची लागवड करणार आहे. म्हणजे एक लॅटरलमध्ये तुम्हाला साईडला 2 चाचं आपण भेंडीचे लावणार आहे. आणि जेणेकरून ती पण आपल्याला अशी राहील का वर्ष 1.5 वर्ष जोपर्यंत मोसंबी येत नाही तोपर्यंत आपण तिला ठेवणार आहे. आणि त्याच्यावरही ऑर्गेनिकमध्ये जाणार आहे आपण. ऑर्गेनिकमध्ये जाताना बायोरिच अल्ट्रासी आवर्जून मी नाव घेत राहतो, तेच आपण देणार आहे. आणि आता जी लागवड होईल उद्यापासून प्लॉट नंबर 5 मध्ये लागवड चालू करणार आहे मी. त्याचाही उद्या मी व्हिडिओ टाकेल. तिकडे आता कामं चालू आहे, ड्रिप आथरण्याचं काम चालू आहे. ते झाल्यानंतर उद्याची सकाळी जे लागवड होईल त्याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवेल का मी वखर टाकून त्याच्यामध्ये लाईन कशी तयार केली आणि कशी लागवड करणार आहे, हे मी तुम्हाला दाखवणारच आहे. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच सांगा, काही मार्गदर्शन करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. नमस्कार.